नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडला तर लाईक करा. आणि त्या दिवशी मी तुम्हाला दाखवलं होतं की मी शेतात आले होते. त्या दिवशी मी चिलाची भाजी घेतली होती. चिलाची भाजीचे खूप फायदे असतात. या भाजीचं अजून एक नाव पण आहे, चंदन बटवा म्हणतात, पण आपल्याकडे या भाजीला चिलाची भाजीच म्हणतात. या भाजीला आजकाल खाणं खूप कमी झालेलं आहे. पहिले लोक खूप या भाजींना खात होते, पण आता मी परत एकदा म्हणलं, माझी आजी पण ही भाजी खूप करायची, तर म्हणलं चला आपण पण एकदा ट्राय करूया. मग मी स्वच्छ अशी ही भाजी धुवून घेतली, कारण म्हणतात ना पालेभाज्या धुवून घ्यायला पाहिजे चिरायच्या आधी. आणि मग मी धुवून घेतली, मस्त अशी कापून घेतली बारीक याच्यात, कारण मला ही भाजी शिजून करायची होती पालकाच्या भाजीसारखी. आणि या भाजीमध्ये खूप जास्त पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. या भाजीमुळे आपल्या हाडं मजबूत होण्यासाठी खूप मदत होते. म्हणून मी ही भाजी आवर्जून खाण्याचा प्रयत्न खाणार आहे. तर मग म्हणलं चला तुमच्यासोबत पण या भाजीची रेसिपी शेअर करूया. तुम्ही कशा प्रकारे करता ही भाजी नक्की कमेंट करून सांगा. तर मी चिरून घेतली आणि मग मस्त अशी जाळीच्या भांड्यामध्ये ठेवली, कारण चाळणीत किंवा जाळीच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर आपलं हे एक्स्ट्राचं पाणी सगळं गळून जातं आणि भाजी मस्त अशी सुकी होते. मग आपण या भाजीला बारीक बारीक चिरून घेतल्यावर फोडणीची तयारी करू म्हणलं. तर मग मी 2-4 हिरव्या मिरच्या, तुम्हाला जेवढी तिखट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. मी इथे 4 हिरव्या मिरच्या, थोडासा कढीपत्ता, थोडासा लसणाच्या 4-5 पाकळ्या तुमच्या आवडीनुसार, आणि परत एकदा वरतून मी याला लसणाची फोडणी देणार आहे. तर मी इथे 4-5च लसणाच्या पाकळ्या ॲड करणार आहे सध्या. याचं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे बारीक असं मिश्रण, आणि नंतर मी फोडणी देताना ते तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. मग मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं टाकून घेतलं आणि मिक्सरमध्ये 2-2 तुकडे करून टाकले, कारण मग बारीक होतात लवकरच. आणि मी इथं मुगाची डाळीसोबत ही भाजी करणार आहे. मुगाची डाळ पण भाजीसोबत शिजून घेणार आहे. तर मुगाची डाळ टाकली, थोडं पाणी टाकून धुवून घेतली स्वच्छ, कारण ही बाहेरची विकत घेतलेली डाळ आहे. तर या डाळीला पावडर वगैरे असते, म्हणून मी आधी स्वच्छ करून घेते नेहमीच. आणि नंतर मग मी यात पाणी ॲड केले आणि मग मी कुकरचं झाकण लावून घेतलं. म्हणजे कुकरची पण जरा कंडिशन बेकार झालेली आहे. मी नवीन घेतलेलं आहे, पण त्याचं वायसर खराब झाल्यामुळे हाच कुकर यूज करावा लागतो आहे सध्या. भाजी अशी मस्त अशी शिजली आणि मग मी त्याच्यात थोडं चूनपीठ पण घालणार होते. मग चूनपीठाला बेसन पीठ म्हणतात, बेसन पिठाला थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं, कारण मी या भाजीमध्ये शेंगदाण्याचा यूज करणार नाही आहे. म्हणून ही भाजी थोडी घट्टसर होण्यासाठी मी इथे बेसन पीठचा यूज करणार आहे. मी याला मस्त असं मिक्स करून घेतलं. तोपर्यंत कढई ठेवली होती गॅसवर. बेसन पीठ आणि पाणी मिक्स करून छान असं बॅटर तयार केलं आणि नंतर कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलं. त्यात मी जिरे आणि मोहरी टाकणार होते. तेल माझ्याकडून थोडं जास्त झालं, म्हणून मी एक्स्ट्राचं तेल काढून घेतलं, पण मी फोडणीला नंतर यूज करणार आहे तेल. मग तेल थोडं गरम झालं की मी त्यात जिरे आणि मोहरी टाकली. हे रुद्रमुळे माझी हळद मिक्स झाली या मोहरीमध्ये, म्हणून तसं तुम्हाला वाटतं हळद पण मिक्स केली काय. तर इथं भाजी मस्त अशी शिजली होती. हे बघा, मला जास्त शिजलेली भाजी आवडत नाही, म्हणून मी जास्त शिजून नव्हती घेतली.
कारण म्हणतात ना, जास्त शिजल्यावर भाजीतले जे घटक असतात ते खूप कमी होतात, म्हणून मी जास्त शिजून नाही घेत भाजी. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त शिजून घेऊ शकता. इथं मोहरी आणि जिऱ्याचा मस्त तडतडत होते. मी आत त्यात काढलेलं ते मिरचीचा आणि लसणाची पेस्ट टाकली आणि फ्राय केलं. मग त्यात मी भाजी टाकून घेतली. मीठ मी अगोदरच टाकलं होतं, तुम्ही आता टाकू शकता मीठ. मग मी ॲड केलेलं बेसन पिठाचं बॅटर टाकून दिलं आणि थोडीशी घट्ट भाजी झाली होती म्हणून मी त्यात पाणी ॲड केलं वरून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ अशी करू शकता. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला एडिटिंग एवढी प्रॉपर जमत नाही अजून, पण हळूहळू येईल. पण तुमचा सपोर्ट असला की नक्कीच सर्व गोष्टी शिकायला छान वाटेल आणि कमेंट केल्याने प्रोत्साहन पण वाढेल. थँक्यू सो मच. आणि हे बघा, इथे आपली भाजी पण तयार आहे. आता मस्त अशी उकळी येऊ द्यायची भाजीला. हे बघा, इथं मस्त अशी उकळी आलेली आहे.